देशभर गाजणाऱ्या नीट पेपर फुटीचं कनेक्शन आता थेट पुण्यापर्यंत आले। एका ब्युटी पार्लरच्या आडून विद्यार्थ्यांचं भविष्य विकलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। नेमकं प्रकरण काय आहे सांगते, पण त्याआधी थोडक्यातला नक्की फॉलो करा, कारण असे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचवतो। नीट पेपर फुटी प्रकरणाचे धागेदोरे आता थेट पुण्याच्या बिब्वेवाडी परिसरात येऊन पोहोचला आहे। मनीषा वाघमारे नावाची 46 वर्षीय महिला पुण्यात ब्युटी पार्लर चालवत होती, पण पोलीस तपासात समोर आलेली माहिती अतिशय धक्कादायक आहे। हे पार्लर केवळ नावापुरतेच असून त्याच्या आडून पेपर फुटी आणि मेडिकल ॲडमिशनचे मोठे रॅकेट चालवले जात असल्याचा दाट संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे। अहिल्यानगरमधील मुख्य संशयित आरोपी धनंजय लोखंडे याच्याशी ही महिला सतत संपर्कात होती। धक्कादायक बाब म्हणजे पेपर फुटीचे प्रकरण देशभर गाजत असतानाही या दोघांमध्ये व्हॉट्सअप चॅटिंग आणि कॉल सुरूच होते। पोलिसांनी या महिलेचे फोन आणि लॅपटॉप जप्त केले असून आता हा तपास सीबीआय कडे सोपवला जाणार आहे। विद्यार्थ्यांचे भविष्य पैशांसाठी टांगणीला लावणाऱ्या या रॅकेटमध्ये आणखी किती जण सामील असतील याचा अंदाजही लावणं कठीण झालं आहे। तुम्हाला काय वाटतं, अशा गुन्हेगारांवर काय कारवाई व्हायला हवी? तुमचं मत खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि पुण्यातील तुमच्या मित्रमैत्रिणींना ही रील आत्ताच शेअर करा आणि अशाच घडामोडींसाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बातमी म्हणजे थोडक्यात।